नमस्कार, मी विजय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन कहाणीमध्ये. मित्रांनो, ही आहे सांगलीमध्ये राहणारी माधुरी पाटील. आजच्या कहाणीमध्ये होतं असं, दिनांक 22 जून 2018 रोजी एक व्यक्ती माधुरीच्या शरीरावरती कुऱ्हाडीने वार करतो, तिची हत्या करतो आणि तो आरोपी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःहून हजरसुद्धा होतो. त्या आरोपीच्या मनामध्ये माधुरीची हत्या केल्याचा कोणताच पछतावा नव्हता, ना त्या आरोपीच्या मनामध्ये माधुरीची हत्या केल्याचं कोणतं दुःख होतं. परंतु नक्की तो आरोपी कोण होता? नक्की त्या आरोपीने माधुरीची हत्या का केली असावी? अशाच खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या कहाणीमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, कोणतीही कहाणी जर आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून घ्यायची झाली तर सुरुवात आपल्याला अगदी सुरुवातीपासून करायला पाहिजे. त्याच पद्धतीने आजच्या कहाणीची सुरुवात पण आपण एकदम सुरुवातीपासून करूया. प्रथमतः आपण माधुरीच्या बालपणाविषयी थोडीशी माहिती घेऊया. माधुरीचा जन्म सांगलीमधील एका गरीब कुटुंबामध्ये झालेला होता. तिच्या कुटुंबामध्ये टोटल 4 सदस्य होते. आता ते कोण होते थोडंसं लक्षात ठेवा. एक होती माधुरीची बहीण, तिचं नाव होतं सविता पाटील. माधुरीच्या वडिलांचं नाव होतं लक्ष्मण पाटील. माधुरीच्या आईचं नाव होतं मंगलाबाई पाटील. कारण यांचं जे कुटुंब होतं ते एक गरीब कुटुंब होतं, त्यामुळे माधुरीचे वडील लक्ष्मण पाटील जिकडे काम मिळेल तिकडे कामासाठी जायचे आणि ते काम केल्यानंतर जे त्यांना पैसे मिळायचे त्याच्यातूनच यांचं कुटुंब चालायचं. आता काही दिवसानंतर होतं असं, माधुरीच्या वडिलांचं निधन होतं. त्यामुळे कुटुंबाची जी जिम्मेदारी आलेली होती ती आलेली होती माधुरीच्या आईवरती, म्हणजे मंगलाबाईवरती. कारण माधुरी आणि माधुरीची जी बहीण आहे ती लहान असल्यामुळे मंगलाबाई कुठे बाहेर जाऊन काम वगैरे करू शकत नव्हती. त्यामुळे ती मेसचा व्यवसाय सुरू करते. जे सांगलीच्या बाहेरचे लोक असतात, जे कामासाठी सांगलीमध्ये येऊन राहतात किंवा शिक्षणासाठी जे सांगलीच्या बाहेरून मुलं विद्यार्थी सांगलीमध्ये येऊन राहतात, भाड्याने रूम वगैरे घेतात, त्यांच्या जेवणाची सुविधा होण्यासाठी तिने मेस सुरू केलेली होती. घरी बनवलेलं जेवण ते विकायचे आणि त्याच्यातून जे पैसे यायचे त्याच्यावरच त्यांचं कुटुंबाचं दैनंदिन खर्च चालत होता. काही दिवसानंतर आता माधुरीच्या जीवनामध्ये एका नवीन व्यक्तीचा प्रवेश झालेला होता. तो व्यक्ती होता सूर्यकांत शिंदे नावाचा. प्रथमतः आपण सूर्यकांत शिंदेबद्दल थोडीशी माहिती घेऊया. त्याच्यानंतर हा सूर्यकांत शिंदे माधुरीच्या जीवनामध्ये कसा आला आणि नेमकी सूर्यकांत शिंदे आणि माधुरीची प्रेम कहाणी काय आहे हे आपण नंतर पाहू. हा जो सूर्यकांत शिंदे होता तो प्रामुख्याने शिरोळ तालुक्यातील उदगाव या गावचा रहिवासी होता. तो जास्त शाळा वगैरे शिकत नाही. 7वी-8वी शाळा शिकल्यानंतर तो शाळा सोडतो आणि कामाच्या शोधासाठी तो उदगावमधून सांगलीमध्ये येतो. सांगलीमध्ये आल्यानंतर तो एक भाड्याने रूम घेतो, परंतु तो त्या रूमवरती जेवण वगैरे बनवू शकत नव्हता आणि त्याला एक जॉबसुद्धा भेटतो. आता हा जॉब करत असताना त्याला जेवणाची तर गरज होती, त्यामुळे तो माधुरी पाटीलचे मेस जॉईन करतो. माधुरीची मेस जॉईन केल्यानंतर तो जेवणासाठी माधुरीच्या घरी जायचा आणि ही माधुरी पण दिसायला सुंदर असल्यामुळे, बोलक्या स्वभावाची असल्यामुळे, फ्री माइंडेड असल्यामुळे माधुरी पण सूर्यकांतला बोलायची. काही दिवसानंतर होतं असं, हा सूर्यकांत शिंदे या माधुरीच्या प्रेमामध्ये पडतो. तिला माधुरीचा स्वभाव आवडायला लागतो. परंतु माधुरीना त्याला जस्ट एक त्यांच्या मेसमध्ये जेवायला येणारा मुलगा असं समजायची. माधुरीच्या मनामध्ये या सूर्यकांतबद्दल कोणतीच प्रेमाची भावना वगैरे नव्हती. परंतु काही दिवसानंतर या माधुरीच्या मनामध्ये पण या सूर्यकांतबद्दल प्रेमाची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. आफ्टर सम टाइम दे बोथ आर फॉल इन लव्ह विथ इच अदर. दोघे एकमेकाच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर दोघांचे विचार, दोघांची मनं जुळतात आणि ते दोघे लग्नाचा डिसिजन घेतात. यांचं जे प्रेम प्रकरण आहे ते सूर्यकांतच्या घरी पण समजतं आणि माधुरीच्या आईला पण समजतं. दोघांची कुटुंबे पण यांच्या लग्नाला सहमती देतात आणि या दोघांचं लग्न लावून दिलं जातं. या दोघांचं लग्न झाल्यानंतर माधुरी आणि सूर्यकांतच्या गावी म्हणजे उदगावमध्ये जाऊन राहायला सुरुवात करतात. काही दिवसानंतर या माधुरीचं आणि सूर्यकांतच्या आईचं
भांडण व्हायला सुरुवात होते. भांडण व्हायला सुरुवात झाल्यानंतर माधुरी या सूर्यकांतला सांगते, मी तर काही इथे राहणार नाही आहे, आपण दोघे एक दुसरी रूम घेऊया आणि तिथे आपण दोघे एकत्र राहायला सुरुवात करूया. तुझ्या आईचं आणि माझं पटत नाही, परत परत वरचेवर भांडण होतं, त्यामुळे माझं पण या घरामध्ये राहण्याचं मन होत नाही, माझं मन लागत नाही. तिची ती मागणी सूर्यकांत ॲक्सेप्ट करतो आणि दोघे उदगावमधील त्याचं घर सोडतात आणि एका दुसऱ्या ठिकाणी रूम घेऊन राहायला सुरुवात करतात. त्या रूममध्ये राहिल्यानंतर या दोघांचं जे कुटुंब होतं, यांचा जो संसार होता, तो खूप आनंदामध्ये वगैरे जात होता. दोघांमध्ये भांडण वगैरे काय होत नव्हतं. आता काही दिवसानंतर या दोघांना एक मुलगी जन्माला येते. त्याच्यानंतर काही दिवसाने या दोघांना एक मुलगा सुद्धा जन्माला येतो. आता यांच्या लग्नाला 7-8 वर्ष झालेली होती. 7-8 वर्षानंतर सूर्यकांत शिंदे आणि माधुरीमध्ये भांडण व्हायला सुरुवात होते. अगदी छोट्या मोठ्या कारणावरून सुद्धा या दोघांमध्ये तू मी होत असते, भांडण होत असतं. त्याच्यानंतर या दोघांचं भांडण मिटवण्याचा वगैरे प्रयत्न होतो, तरी पण या दोघांमधलं जे भांडण होतं ते कमी होत नव्हतं. आता त्याच्यानंतर यांचं भांडण एवढं वाढलेलं होतं की दोघे जण एक वेगवेगळी रूम घेतात आणि तिथे राहायला सुरुवात करतात. माधुरीचं आणि सूर्यकांतचं भांडण एवढ्या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत पोहोचलेलं होतं की या दोघांना आता एकमेकांचं तोंड पाहायचं नव्हतं. या दोघांचे डिवोर्स घेण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू झालेले होते. या दोघांमध्ये तर भांडण सुरूच होतं. यामध्येच आता या दोघांच्या मध्ये एका तिसऱ्याच व्यक्तीचा प्रवेश होतो. तो व्यक्ती होता संतोष माने. हा जो संतोष माने होता तो भूमाता ब्रिगेड कोल्हापूरचा एक सदस्य होता. आता भूमाता ब्रिगेड विषयी सांगायचं झालं, ती जी संस्था होती ती गरजू महिलांची मदत वगैरे करायची. या संतोष मानेची या माधुरीसोबत ओळख झाल्यानंतर तो संतोष माने तिला मदत करण्याचं वगैरे आश्वासन देतो. त्याला माहिती होतं माधुरीचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, माधुरीला एक मुलगी आणि एक मुलगा सुद्धा आहे. परंतु त्याला हे पण माहीत होतं माधुरी एकटीच राहते, तिच्या नवऱ्यापासून दूर राहते. त्यांच्या दोघांचं परत परत भेटणं असू दे, एकमेकासोबत बोलणं असू दे, येणं जाणं असू दे, त्यामुळे या दोघांचा कॉन्टॅक्ट वाढलेला होता. या संतोष मानेला आता ही माधुरी पाटील आवडायला लागलेली होती. हळूहळू हा संतोष माने त्या माधुरी पाटीलच्या प्रेमामध्ये पडलेला होता. जरी हा संतोष माने माधुरीच्या प्रेमामध्ये पडला असला तरी माधुरीच्या मनामध्ये या संतोषबद्दल कोणतीच प्रेमाची भावना वगैरे काहीच नव्हती. त्याच्यानंतर होतं असं, एके दिवस हा संतोष माने माधुरीची भेट भूमाता ब्रिगेडच्या संस्थापकाशी म्हणजे संदीप पाटील या व्यक्तीशी करून देतो. संदीप पाटीलची आणि माधुरीची भेट झाल्यानंतर माधुरीला भूमाता ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड केली जाते. माधुरीचं उपाध्यक्ष होणं ही माधुरीसाठी खूप मोठी गोष्ट होती. जे माधुरी पहिली या संतोष मानेला आपला मित्र समजत होती, तीच माधुरी आता संतोष मानेच्या प्रेमामध्ये पडलेली होती. या दोघांचे अनैतिक संबंध सुरू झालेले होते. संतोष मानेचं या माधुरी पाटीलच्या घरामध्ये येणं जाणं वाढलेलं होतं. या दोघांचे जे अनैतिक संबंध होते ते हळूहळू गावामध्ये पसरले आणि हीच बातमी कालांतराने या सूर्यकांतपर्यंत पोहोचली. त्याच्यानंतर दिवस आलेला होता 22 जून 2018चा. या दिवशी काही कामानिमित्त हा सूर्यकांत माधुरीला भेटण्यासाठी माधुरीच्या खोलीकडे जातो. तेथे गेल्यानंतर तो पाहतो त्या खोलीचा दरवाजा बंद असतो. तो दरवाजा नॉक करतो आणि खिडकीतून जेव्हा तो आतमध्ये डोकावतो तेव्हा त्याला दिसते आतमध्ये त्याची बायको माधुरी आणि हा जो संतोष आहे ते इंटिमेटेड पोझिशनमध्ये आहेत, म्हणजे एका आपत्तीजनक पोझिशनमध्ये आहेत. ते पाहिल्यानंतर ह्याला एवढा राग येतो, तो बाहेरून शिव्या वगैरे देतो, बाहेरून दरवाजा ठोकतो, दरवाजा आधी ओपन करा अशा हाका मारतो. त्याच्यानंतर काही वेळानंतर हा संतोष माने हातामध्ये कुऱ्हाड घेऊन दरवाजा ओपन करतो आणि सूर्यकांतवरती हल्ला करतो. त्याच्या कुऱ्हाडीचा वार हा सूर्यकांत त्याच्या हातावरती झेलतो आणि तो संतोष मानेला धक्का मारतो. संतोष मानेला धक्का मारल्यानंतर त्याची कुऱ्हाड हातामधून खाली पडते. तेच कुऱ्हाड हा सूर्यकांत हातामध्ये घेतो आणि संतोष मानेला मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु नशिबाने संतोष माने तिथून पळून जातो. तो जरी तिथून पळून गेला असला तरी आता घरामध्ये ही माधुरी पाटील या सूर्यकांतला घावलेली होती. त्याच्या मनामध्ये जो राग होता तो त्याने शरीरावरती कुऱ्हाडीचे वार करून काढलेला होता.
तिचा मृत्यू झाल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जातो, हजर होतो आणि संपूर्ण जे त्याने केलेलं आहे ते सांगतो. त्याचबरोबर तो सांगतो, या संतोष मानेने ना मला मारण्याची धमकी पण दिलेली आहे. तो सांगतो, या संतोष मानेमुळे मी हे सर्व केलेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर पोलीस वगैरे क्राईम सीनवरती पोहोचतात. या माधुरी पाटीलच्या मृतदेहाला हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक टेस्ट करण्यासाठी पाठवलं जातं. तिचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवलं जातं. परंतु जो आरोपी होता त्याने त्याचा गुन्हा कन्फेस केला असल्यामुळे सूर्यकांतला अटक केली जाते. त्याचबरोबर संतोष माने, त्याचबरोबर भूमाता ब्रिगेडचा संस्थापक संदीप पाटीलला पण अटक केली जाते.